नवीन गाड्या खरेदी करण्याच्या प्रस्तावावरून मुंबई महापालिकेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपली आहे। काय आहे हे प्रकरण पाहूया एक रिपोर्ट। मुंबई महापालिकेतल्या सत्तांतरानंतर सत्ताधाऱ्यांकडून पहिल्या 6 महिन्यातच इनोव्हा क्रिस्टा गाड्या खरेदी करण्याचा प्रस्ताव तयार केला जातोय। मुंबई महापालिकेच्या ताब्यात असलेल्या स्कॉर्पिओ एन गाड्या प्रवासासाठी सोयीच्या नसल्याची तक्रार भाजप नगरसेवक आणि सभागृह नेते गणेश खणकर यांनी केली होती। महापालिकेत तयार केल्या जाणाऱ्या या प्रस्तावामुळे मुंबई महापालिकेत नव्या राजकीय वादाला तोंड फुटलंय। मुंबई महापालिकेतील विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर आणि मनसे नगरसेवक यशवंत किल्लेदार यांनी महापालिकेच्या या निर्णयाला कडाडून विरोध केलाय। महापालिकेकडून 6 महिन्यांपूर्वीच सभागृह नेते, उपमहापौर, विरोधी पक्षनेते आणि 3 वैधानिक समित्यांच्या अध्यक्षांसाठी स्कॉर्पिओ एन गाड्या खरेदी केल्या होत्या। महापौर रितू तावडे यांच्या सेवेसाठी इनोव्हा हायक्रॉस हायब्रिड गाडी देण्यात आली। स्कॉर्पिओ एन गाडी प्रवासासाठी सोयीची नसल्याची तक्रार सभागृह नेते गणेश खणकर यांनी केली आहे। दरम्यान या नवीन गाड्यांचा प्रस्ताव लवकरच महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्याकडे मंजुरीसाठी पाठवला जाणार आहे। या मागणीला विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर आणि मनसेच्या यशवंत किल्लेदार यांनी जोरदार विरोध केलाय। या स्कॉर्पिओ गाड्या एकूण 54 गाड्या घेतल्या 5 वर्षासाठी। आत्ताचा जो आम्ही जी स्कॉर्पिओ वापरतोय तिचा एव्हरेज नक्की कमी आहे, 7 ते 8 आहे। स्कॉर्पिओ गाडी आता आम्हाला बरोबर नाही, आमची पाठ दुखते, आमचं काय जे काय आहे ते, आणि आम्ही दौऱ्यावर जातो। आज जर तुम्ही मुंबईत अशा पद्धतीने लुटमार मुंबई महापालिकेची करणार असाल, आयुक्त काय यांच्या हट्ट पुरवायला बसल्यात की काय? गाड्यांची मागणी विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी केली। मला या गोष्टीचं आश्चर्य वाटतं। माझ्याच दालनामध्ये बसून सगळ्यांबरोबर किशोरी पेडणेकर यांनी मागणी केली होती की माझ्याही पाठीला फार त्रास होतो, माझीही कंबर दुखते, त्यामुळे ह्या गाड्या आमच्या काढून त्या ठिकाणी, कारण ह्या सगळ्या गाड्या मुंबई महानगरपालिकेमध्ये कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर आहे, तर त्याच्यामुळे आपण ही गाडी काढून दुसरी गाडीची मागणी आपण करू शकतो, हे कॉन्ट्रॅक्टच दिलेलं आहे। तर त्यामुळे त्यांनीही त्या ठिकाणी सहमती दर्शवली होती। पण मला आश्चर्य वाटतं, किशोरी पेडणेकर ह्यांना बंगला चालतो पण यांना गाडी चालत नाही। बंगल्याची मागणी तर यांनी एवढी मोठी केली, मी तर त्याची पत्रकार परिषद घेऊन ती बोलून सुद्धा दाखवलं नाही। त्या गाड्यांमुळे त्यांना त्रास होतो, त्यांच्या पाठीचं काहीतरी पाठ दुखते वगैरे अशा पद्धतीच्या तक्रारी करून ते नवीन इनोव्हा स्क्रिप्टो गाडीसाठी मागणी करतायत। मला वाटतं की तुम्हारे कमीज से मेरी कमीज सफेद कैसी अशातला तो प्रकार आहे। ह्यांना सत्तेची मजा करतायत, लयलूट करतायत मजा, आणि यासाठी टॅक्स पेअरचे जे पैसे आहेत, महानगरपालिकेचे पैसे आहेत, त्याची उधळपट्टी चाललेली आहे, आणि अशी उधळपट्टी जर होणार असेल तर ती खपवून घेतली जाणार नाही। आपले उपमहापौर, सगळे वैधानिक समितीचे अध्यक्ष, सगळ्यांना इनोव्हा गाडी पाहिजे। हट्ट करू नका, लोकांचे पैसे वाया घालवू नका। तुमच्या सगळ्यांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आम्ही इनोव्हा तुम्हाला पाठवतोय, आयुक्तांकडे पाठवतोय। प्रत्येकाने आपापली इनोव्हा न विसरता घ्या, ओके? दरम्यान मुंबई महापालिकेत स्कॉर्पिओ एन गाड्यांबाबत तक्रार असली तरी मुंबई पोलिसांच्या ताफ्यातही याच गाड्या आहेत। पोलिसांकडून शहरात पेट्रोलिंगसाठी याच गाड्यांचा वापर केला जातोय। देशाचे पंतप्रधान हे आपल्या ताफ्यामध्ये 10-10, 15-15 BMW आणि मर्सिडीज घेऊन फिरत असतील कारण नसताना, तर त्यांचा जी लागण आहे रोगाची ती त्यांच्या खालच्या कार्यकर्त्यांना लागणारच। मुंबई महापालिका कुठेही गाड्या खरेदी करत नाही। मुंबई महापालिका भाडे तत्वावर गाड्या घेते। 6 महिन्यामध्ये ह्या भाडे तत्वावर दुसऱ्या गाड्या घ्याव्यात अशी सर्वांची मागणी होती। त्याला किशोरीताईंचा देखील त्या बैठकीमध्ये पाठिंबा होता, परंतु संजय राऊतांना किशोरीताईंना फोन न करता खोटं बोलायची सवय आहे। आता सुषमा अंधारेंनी सांगितलं की सगळ्या नगरसेवकांना गाड्या देत आहेत। अहो किशोरीताई, एकाही नगरसेवकाला गाडी मिळत नाही। मुंबई महापालिका असेल, पुणे महापालिका असेल, कुठल्याही नगरसेवकाला मुंबई महापालिका गाडी देत नाही। हे साधं नागरिक शास्त्र देखील ज्या सुषमा अंधारेंना माहीत नाही, त्यांनी महापालिकेच्या कारभारावर टीका करू नये। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात
TV9 मराठी, एकमेव